ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही दे शांत बसा नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाडी ओठी मधुरावाडी ओठी तुका म्हणे वाव कोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी समचरण सरोजम सान्द्रलीला मुदाभुम जगन निहत पाणी मंडनम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंदरौ कंजनेत्रम सदयदवधासौ विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय देव शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझ्या गुरु कृपा दृष्टी निर्विष होय दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करू प्रथम
धन्य ते संसारी धनावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले खरडा वैकुंठी शिवेसाठी निवडलेला भंग जगतवंद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संताचं महत्व सांगणारा संतपरा असा अभंग मी शिवेसाठी निवडला. अल्पसा परिहार भजने मंडळी गुणवान जमलेले आहेत, वाजवणार चांगले आहेत, ऐकणारे चांगले आहेत, पण कुंडली म्हणली तर आणि त्याच्यामध्ये बोलणारा म्हातारा भागून या कस तरी माझं प्रेम ह्या गावावर तसं म्हणण्यापेक्षा पंढरीनाथ महाराजांची माझ्यावर कृपा आहे. गुलालाची महाराज गावाचं वर्णन तुम्ही मुद्दाम करता का? जो संताची पुण्यतिथी करतो तो भाग्यवान. आई वडिलांची पुण्य केली तर काय मिळतं? आई वडिलांची पुण्यतिथी केली तर जायला खायला मिळते आणि संतांची पुण्यतिथी केली तर त्यांचं पुण्य आपल्याला मिळते. मी माझ्या परीने बोलतो, मी अभ्यासू नाही, मला अधिकार नाही, पण का तुम्हाला एवढं घडू लागलंय? तुमचं अनंत जन्माचं पुण्य असेल तेव्हा हे घडू लागलंय. पुण्य फळाले भवता
माझ्याकडे तीळ तीळ पुण्य सापडे तरी बहुता जन्मी जोडी तुझे वाचीशी अतुरे समागम घडे संताचा. संताची भेट होण्याकरता पुण्य लागतं. संताची सेवा करण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. कारभारी कोणतं पुण्य लागतं? सकाम पुण्यानं संत भेटत नाही. सकाम पुण्यानं देव भेटेल आणि निष्काम पुण्यानं संत भेटतात. निष्काम निजदृष्टी, निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य, अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकडा लाहिजे पाठोवाटी तरी होय भेटी हरिप्रियाची. कोण पुण्य त्यांचा होईना तुमचं लिंगदाळच वाटतं की लिंगदाळच्या लोकांचं भाग्य पूर्व पुण्य आहे. म्हणून अशा साधूंची ब्रह्मीभूत पंढरीनाथ महाराजांची सेवा घडू लागली तुम्हाला. आणि त्यांच्याच कृपेनं आमचे हरिभक्ती परायण माझे परमप्रिय कैलास महाराज लिंगदाळ मध्ये सुंदर भागवत सांगू लागले, रामायण सांगू लागले. मला कुठे वाद आला आणि त्या आप्पाने सांगितलं सुंदर चाललंय. बरोबर आपण ऐकायला जावं पण भाग्य नाही बरं का माझं. असतो या पुण्याच्या कृपेनं पंढरीनाथ महाराजांच्या कृपेनंच आमच्या कैलास महाराजांचा उदय होऊ लागला. विठ्ठल सांगा तुमचं कोण धन्य? तर तुमचं गावच धन्य. गावच धन्य. कुलम पवित्रम जननी कृतार्था. ज्याच्या गावामध्ये ज्याच्या घरामध्ये एखादा तर भक्त जन्मतो त्याचं कुल धन्य, त्याचं देश धन्य, त्याचं गाव गावच नाही आमचा देश पवित्र आहे. भारत देश पवित्र आहे. कारण आमच्या भारतामध्ये संत महात्मे जन्मले म्हणून भारत देश पवित्र, महाराष्ट्र पवित्र आणि लिंगदाव सुद्धा पवित्र आहे. भाग्य आहे तुमचं. तुम्ही धन्य आहात. धन्य कोणाला म्हणतात? घर बांधलेलं सुंदर असावं त्याला धन्यता द्यावी. त्या घरामध्ये तुळशीचं मंदिर असावं धन्यता द्यावी. बायको आपल्या आज्ञेत असावी तो गृहस्थ धन्य आहे. ज्याचे मुलं बुद्धिमान आहे, ज्याचे मुलं भजन करणारे आहेत तो धन्य आहे. स्वानंदम सदनम सुतश्च सुधिया. बुद्धिमान मुलं असावी. मी एका गावाला गेलो होतो. काल्पनिक सांगू लागलो खरं नव्ह बरं का. किती मुलं आहेत तुम्हाला? एवढे म्हणून काय करते? काय मी डाव खेळतोय म्हणले आणि दारू पितून एक फलाना करतोय. काय करावं लागेल? मुलं बुद्धिमान असावे, भक्ती करणारे असावे. स्वानंदम सदनम सुतश्च सुदेया कांता मृदू भाषणी. सगळं सुख आहे, सगळं सुख आहे पण बायकोच गोड बोलत नाही. भाग्याचं लक्षण आहे महाराज. ऋणानुबंधेन सारेण पशु पत्नी सुतालया. मुलं ऋणानुबंधाने जन्मतात, बायको ऋणानुबंधाने मिळते. ऋणानुबंधेने सारेण पशु पत्नी सुतालया. घर ऋणानुबंधाने मिळतं आणि मुलं सुद्धा आपल्या ऋणानुबंधाने होतात. विठ्ठल सारखे आमच्या कैलास महाराजासारखे जन्मण्याकरता काय पाहिजे? माईचं पुण्य पाहिजे. सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुरा. पंडित मुलगा जन्मण्याकरता बापाचं पुण्य लागतं.
आणि उदार जन्मण्याकरता उदात्तो वंश पुण्येन आपल्या वंशातलं पुण्य चालत पाहिजे. अजून एक सांगू का, इथे दोन पाठ आहेत महाराज. उदात्तो वंश पुण्येन आणि स्वरूपो वंश पुण्येन. रूपवान एखादा जन्मतो म्हणू का, आमच्या देगलूरकर घराण्यासारखं. काय देगलूरचे माणसं सुंदर आहेत, काय विद्वान आहेत, काय गुणवान आहेत. त्यांचं नाव जर घेतलं तर आपलं पाप निघून जाईल. नाव घेतलं नाही मला, सगळ्या देगलूरकर घराण्याचं नाव घेतलं. म्हणून कुलम उदात्तो वंश पुण्येन. महाराज श्रीमंत होण्याकरता कोणाचं पुण्य लागतं? आत्मपुण्येन सभाग्यता. स्वतःच पुण्य असल्याशिवाय श्रीमंत होत नाही. विठ्ठल जन्माला आला. का बरं धन्यवाद आहात? तुमच्या घरी रोजची देवाची पूजा आहे, तुमच्या गळ्यात माळ आहे, सगळं आहे. आणि आणखी एक विशेष गोष्ट पाहिजे बरं का. स्वानंदम सदनम सुकष्ट सुदेहा कांता मृदू भाषणी. मित्र चांगला असावा आपल्या आयुष्यात. सन्मित्रम पुण्याचं लक्षण सांगतो, पुण्याचं लक्षण सांगतो. सन्मित्रम सधनम. जवळ धन असावं, पैसा असावा. सन्मित्रम सधनम स्वयोषित रती. आपल्यावर प्रेम करणारी भार्य असावी. स्वयोषित रतीश्चाज्ञा परासेवक. आपले नौकर कसे असावे तर आपल्या आज्ञेत असावे. आज्ञा परासेवका. आणखी पुढे जायचंय मला. आतिथ्यम. रोजचा संत साधू वारकरी अतिथी घरला यावा. आतिथ्यम. रोज महादेवाची देवाची घरात पूजा व्हावी. सगळंच काही आहे, पण घरात त्याच्या पूजाच नाही, त्याचं घर धन्य नाही. त्याच्या घराला घर म्हणता येत नाही. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे. घरी काय खायला असावं बाप्पा? हायब्रिडची भाकरी चटणी नाही. मिष्टान्न रोजचं घरी असावं, तो धन्य ग्रस्त आश्रम आहे. आणि मुलं बाळ अज्ञात असावे, तो ग्रस्त आश्रम धन्य आहे. आणखी देवाची पूजा व्हावी आणि रोज अतिथी घरला यावं. आपण जेवायच्या वेळेला अतिथी रोजचा घरला यावा. कारण आमच्या लोकांमध्ये पूर्वी बर का, आता करत नाहीत, वैश्वदेव करत होते. आणि ते बलिहरण टाकायला जायचं बरं. आणि आल्यानंतर गायची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा दार उघडत ठेवून कोणी अतिथी येतो का जेवायला हे वाट पाहायची. आता आम्ही काय करतो, वैश्वदेव तर नाहीच नाही, पण कधी केला तरी दार लावून जेवतो. अतिथीची वाट पाहावी. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे साधो संगमुपासतेहि. आता ऐका, एवढं एकीकडे आहे. आणि साधूची संगती जर नसली तर तो धन्य ग्रस्ताश्रम नाही. साधूची संगती सतत असणं त्याला ग्रस्ताश्रम धन्य म्हणतात. विठ्ठल साधूची संगती असावी, दया माया अंतःकरणात असावी. ते गाव धन्य, तो जन्म धन्य, त्याचं घर धन्य. म्हणून महाराज म्हणतात कोण धन्य, कोण जन्माला धन्य. तर महाराज पहिल्या गटात सांगतात धन्य ते संसारी. धन्य ते संसारी.
दयावंत दयावंत धन्य ते संसारी. ते म्हणजे कोण? सर्वनाम हे दर्शक सर्वनाम. तो ती ते हा ही हे जवळचा दर्शक सर्वनाम. तो ती ते दूरदर्शक सर्वनाम आहे. विठ्ठल ते म्हणजे कोणते? जे दयावंत अंतरी ते धन्य. विठ्ठल सगळं आहे. एखाद्या गरीबाला काही देत नाही, भुकेलेल्याला अन्न देत नाही, तहानेल्याला पाणी देत नाही, ते दयावंत. एक बाई नवरा बायको होते. नवरा शेतात बसला, वाळवंट प्रदेश होता आणि बायको 3 किलोमीटर वाळवंट प्रदेशामध्ये जायची, पाणी मिळेना. कळशीभर पाणी घेतलं, भाकरी घेतली आणि बाई निघाली नवऱ्याला भाकरी देण्याकरता, पाणी पिण्याकरता. वाटत ते गाय करून त्या बिंदीकडे कळशीकडे बघू लागली. माझ्याकडे लक्ष आहे कोणाचं? कळशीकडे बघू लागली. बाईला ओळखीला पाणी पाहिजे. काय करावं म्हणत काय करता, सगळं पाणी पाजवावं तर नवरा उपाशी राहतो. त्याला न्यावं तर हे आता उपाशी मरते. काय करावं? धर्मसंकट पडल्यानंतर त्याने विचार केला. त्या गाईच्या तोंडात पाणी ओतलं एक तांब्याभर पाणी शिल्लक ठेवलं. तांब्याभर पाणी शिल्लक ठेवून गेली. नवऱ्याला पाणी भाकरी दिली. नवऱ्याला आज पाणी कमी आणलं. मालक वाटत गाय करू लागते, मरायला झाली होती म्हणून मी पाणी पाजविले आणि मी अगं मग सगळंच का पाजविले? दया केली. ती मेली, तिचा नवरा मेला आणि पुढच्या जन्मी एका राजाची राणी झाली. असा साधू चालला होता एक रस्त्याने आमच्या कैलास महाराजांसारखा. त्या बाईनं बोलावून घेतलं. महाराज तुम्ही महाराज दिसता, आमचं घर पवित्र करा, या आमच्या घराला. आले, बसले, दूध वगैरे दिलं. महाराज बाई तू भाग्यवान आहेस. महाराज मी भाग्यवान आहे, पण मला भाग्य कशाच्या योगाने मिळालं असेल मला सांगा. कशाच्या योगाने मिळालं असेल? मी काय केलं असेल? त्यांनी समाधी लावली. साधू होते. न सांगता तुम्हा थोडं येते अंतर्ज्ञानाने ओळखीलं. बाई तू मागच्या जन्मी थोडी गरीब होती, नवऱ्याला भाकरी पाणी घेऊन चालली होतीस. वाटत गाय आली आणि त्या गाईला बिंदीवर पाणी पाजविलं आणि त्याच्या पुण्याईनं आणि तुला एवढा राजा मिळालाय. राजा मिळाला. ती हुशार होती. तिनं म्हणली महाराज मी आतापर्यंत 5-7 सप्ते केले, 2-4 यज्ञ केले, मग त्या एवढ्या पाणी पाजवायच्या पुण्यानं मला एवढं मिळालंय. आता एवढ्याचं केवढं मिळेल ते म्हटलं मला सांगता येत नाही, तेवढं मिळेल. लक्षण आहे भूतदया गाई. गायीमध्ये देवता आहे. गायीची सेवा करणं ही दया आहे. गायीवर दया करा, संतावर दया करा, एखाद्या लेकरावर दया करा. धन्य ते संसारी.
दयावंत जे अंतरी, असं साधूचं एक लक्षण सांगितलं. मग ते असे दयावंत असणारे मुक्त पुरुष पुन्हा जन्माला का आले? का आले? कुठून आले? दयावंत असणारे संत का आले? आले म्हणतात येथे उपकारासाठी आले. ऐका, आले म्हणल्यानंतर स्वतःच्या इच्छेनं आले. ऐका, या जीवाला यावंच लागतं, देवाला बोलावावं लागतं आणि साधू येत असतात. जीवाला कर्माने यावं लागतं, देवाला धर्माची स्थापना करण्याकरता, भक्ताचा सांभाळ करण्याकरता, दुष्टाचा नाश करण्याकरता बोलावावं लागतं. आणि संत जगाच्या कल्याणाकरता संत जगाच्या उद्धारा करता येतात, जीवाच्या उद्धारा करता येतात. बर का? जीव कशा करता येतो? जीव कशा करता येतो? कर्म भोगण्या करता येतो. केले कर्म झाले. भीष्माचार्य शरपंजरी पडले, 6 महिने बाणावर पडले, थापटा बाणावर पडले. भगवान आले तिथे, डोळ्याला पाणी आलं. भीष्मा असा येता देखे रस निकट तो श्यामल हरी, नृपा गांगेयाच्या हृदय भरल्या प्रेम. देव आले. आचार्य तुम्ही का अवघड मानता? देवा, मी एवढा चांगला, माझं काय पाप असेल? 6 महिने बाणावर पडलो. देव म्हणाले काहीतरी केलं असेल. काय केलं असेल? बघा म्हणले समाधी लावून. बघितलं 99 जन्मामध्ये काही नाही. 100वा जन्म बघा. डोळे झाकले, बघितलं. हा देवा, हे घडलंय. काय घडलंय? मी राजा होतो, असा चाललो होतो पांदीनं, आणि तिथे एक सरडा पडला होता. माझ्या हातात धनुष्यबाण होता. तो बाण घेतला मी आणि विनाकारण त्याला उचकलं आणि कुंपणावर कुपतीवर टाकलं. तो काट्यावर पडला. भगवान म्हणाले तेवढेच कर्म तुम्हाला घडले. मग आता काय करावं लागेल? त्याचं व्याजा सुद्धा फेडावं लागेल. जीवाला यावंच लागतं, देवाला बोलावं लागतं. संत येत असतात.
ज्यांना यावंच लागतं त्यांना जीव म्हणावं. जो येत असतो बोलावल्यावर येतो त्याला देव म्हणावं. म्हणजे आपल्या इच्छेने येतात त्यांना संत म्हणावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जीवाला कर्म भोगण्याकरता येतात. संतांना कर्म नाही केवळ. मग काय येतात? फक्त केवळ लोकांच्या उपकाराकरता. 5 गोष्टी उपकारा करतायत. झाड उपकारा करतायत. नदी उपकार, गाय, संत, अजून एक राहिलं आपला देव उपकार करतात. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय सृजन्ति सन्तवः, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गावः. हाताकडे बघा. गायी लोका करता येतात, लोकाला दूध देण्याकरता. हो, गावाः स्वदुग्धम न पिबन्ति. संस्कृत मधलं वाक्य आहे. गाय स्वतः दूध स्वतःच पीत नाही, लोकाकरता दूध देते. नद्याः स्वजलम न पिबन्ति. नदी स्वतःच पाणी स्वतः पीत नाही, लोकाला पाजवते. गावाः दुहन्ति, वृक्षाः फलन्ति. आणि परोपकाराय इदं शरीरम. हे शरीर सुद्धा परोपकारा करताय. अशा 5 गोष्टी परोपकारता येतात. संत परोपकारा करता आले. जीव कर्म भोगण्याकरता आला. देव स्थापना करण्याकरता आले. परंतु महाराज, जीव कुठून आला? देव कुठून आले आणि संत कुठून आले? जीवाला कर्मातून आले जीव. मग कर्म अगोदर असेल का जीव अगोदर असेल? कर्माशिवाय जन्म मिळत नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. कर्म केल्याशिवाय जीव जन्म येत नाही. मग जन्म अगोदर असेल का कर्म अगोदर? कर्म अगोदर. पुन्हा जन्म घेतला. जन्म असल्याशिवाय कर्म करणारा कोण? जन्म अगोदर का कर्म अगोदर? झाड अगोदर का बी अगोदर? कोंबडा अगोदर का अंडा अगोदर? अरे जन्म असल्याशिवाय कर्म करील कोण? आणि कर्म असल्याशिवाय जन्म घेईल कोण? त्याला काय म्हणतात? त्याला हे वाद न मिटणार आहे. जन्म आणि कर्म हे अगोदर का ते अगोदर हे कळत नाही. त्याच्यामध्ये सिद्धांत असा सांगितला, जन्म झाल्यापासूनचाच विचार सांगितला. जीव कर्माने येतो. देवाला बोलावं लागतं. संत येत असतात. येतात म्हणजे कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आलो वैकुंठात सगळं असताना, हो स्वर्गामध्ये वैकुंठात सगळे सुख असताना इथे का आले? त्याचे 2 कारण सांगतो. एक, वैकुंठात भजन करण्याचा अधिकार नाही, ती भोगभूमी आहे. वैकुंठ असो स्वर्ग असो, इथे भोग आहेत, फक्त कर्म नाही.
कुत्रा मांजराच्या जन्माला भोग आहे, कर्म नाही. कुण्या कुत्र्याने अभिषेक केलाय का? नाही, त्यानं केला स्वतः का? कुत्र्याला काही कर्म आहेत का? नुसता भोग आहे, केलेलं भोगायचं. स्वर्गामध्ये काही भोग आहेत का? भोग आहे, परंतु कर्म करण्याचा अधिकार नाही. आणि भजन करण्याकरता या लोकातच यावं लागतं. या लोकातच नाही, अजून नागनाथ या नरदेहालाच यावं लागतं. कुत्र्या मांजराला भजन करता येतं का? उत्तमम भारते जन्म. भारत देशात यावं लागतं. मृत्यू लोकातच यावं लागतं. मृत्यू लोक स्वर्गापेक्षा वैकुंठापेक्षा श्रेष्ठ म्हटलं तर स्वर्गीचे अमर मृत्यू लोक हत्तीच्या जन्माला येणं चांगलं नाही, सिंहाच्या जन्माला येणं चांगलं नाही, डुकराच्या जन्माला येणं चांगलं नाही. नरदेहालाच यावं लागतं. दुर्लभो भागवतकार आहे तिथं दुर्लभो मानुषो देहो. सगळ्यात दुर्लभ जर देह कोणता असेल तर देवापेक्षाही मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. माझा अभ्यास नाही, पण तुम्हाला इथे आल्यानंतर मनुष्य जन्म मिळाल्यावर कुठेही जाता येतं. येण्याची शरीरे, येण्याची एक शरीरे, शरीरा येणे सरे मौना येणारे चिरापुरे. स्वरात लागलं की नाही उद्धवराव? आल्याशिवाय भजन करता येत नाही. देवणी
भजनात लाज आणि भीती जमत नाही. बेफरक गाणं वगैरे का काढावं लागतंय. मी लहान होतो, आमच्या वडिलांनी मंत्र शिकायचे. बाब्या मंत्र म्हण. कोणी सांगितलं की बाबा देवाचं पोरग फार शिकलंय म्हणून सोयरी आली परीक्षेला मान वेदमंत्र येतात का येतात. घरी शिकलेले वेगळं माणसात वेगळं बरं का. घरी मला आता वाटलं जाताना असे चिंतन सुधरते तरी मग म्हणलं मान काय म्हणायचं. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं. घाबरून जाऊन मी काय म्हणलं शुक्ल उंबर धरून घ्यावं. माणसं हसले. राग आला आमच्या वडिलाला. प्रथा काय करतात बरं. महाराज म्हणले देवा काय हे मंत्र वेद मंत्र अवघड आहेत, येत नाहीत, काही शिकवेल नसेल. ज्योतिष काही शिकवेल का या म्हणले. ज्योतिष शिकवले. ज्योतिषाचं म्हणून दाखव म्हणा. हो मंदिर बाप्या काय. आमचे वडील खेड्याला गेले की आम्ही त्यांनी सांगितलेला मंत्र काही काही असेल ते असेल मिळायचं घोकायचं म्हणले ज्योतिष. बरं आहे का म्हणले पोरग. अरे नक्षत्र किती. मी म्हणलं 27. म्हणून दाखव बरं. हो अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आर्द्रा पुनरोसो पुष्य आश्लेषा बसलेशा. कळलं नाही तुम्हाला. कळलं नाही. आश्लेषा झाल्यावर काय असते मग असते. मी घाबरून जाऊ आश्लेषा बसलेशा म्हणल्यावर लोक हसले. हसल्यावर आमच्या वडिलांना राग आला. मारली मुस्क आणि मी निजल्यावर आश्लेषा बघा पूर्वावतर. तेव्हा आता कसे बोलायला त्याला ते म्हणले त्याला निजून शिकवले. लग्न लावायला आम्ही लहान थोडं बाबा कोणाचं लग्न करायचं. माणसं 4-5 हजार जमतेल मग पप्पा मम्मा ओढ्याला मी सांगतो तसं कर. काय करायचं जायचं गेल्याबरोबर यजमानाला डोळ्याला पाणी लावायला लावायचं आणि काय म्हणायचं श्रीमन महामंगल मूर्तये नमः. स्वरात आलं का नाही. श्रीमन महामंगल मूर्त. पुढे कसं करायचं वाजंत्राला वाजवा म्हणायचं. बोलायचं सुधारणा गेलं की एखादं रागरागिनेत काढायचं मग असं कीर्तन 2.5 तास बोलणार 10 तास.
धन्यवाद. त्यांची सेवा करणारे धन्य, गाव धन्य. ते संत का आले? उपकार करण्याकरता आले. कुठून आले? वैकुंठातून आले. आणि त्यांचे काही लक्षण आहेत का? थोडं सांगून आपण आवडतं घेऊ. संत भाषेहून ओळखायचा नाही, संत कपड्याहून ओळखायचा नाही, संत अवस्थेहून ओळखावा. अवस्थेहून संत ओळखावा. संत ओळखू येणं महाराज आहेत. संत ओळखू येण्याकरता संतच व्हावं लागतंय. संत ओळखण्याकरता संतत्व यावं लागतं, संत व्हावं लागतं. हे संत मिळण्याकरता काय करावं लागतं? संत मिळण्याकरता पुण्य, निष्काम पुण्य असावं लागतं. संत करण्याकरता संतच व्हावं लागतं. दोन झाले महाराज. आणि हे संत काही लक्षण आहेत संतांची. जमाना सांगतो बाह्य लक्षण काही आहे, आंतर लक्षण काही आहे. गोपीचंदन लावणं, तुळशीची माळ गळ्यात घातणं, हरिपाठ वाचणं, पंढरपूरची वारी करणं बाह्य लक्षण आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे आंतर लक्षण आहे. भगवद्गीता वाचा. जो कोणाचाच द्वेष करत नाही तो संत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः, सगळ्याचा मित्र आहे. आमचे तुकाराम महाराज असे रस्त्याने चालले होते. वाळूचा प्रदेश होता आणि विंचू तर करू लागला. महाराजांनी खाली हात घातला, एवढं सावलीला सोडला, जाताना दणका दिला. महाराजाला गुदगुल्या झाल्या हात पडल्या. पुन्हा तर करू लागून ते आलं वाढवत, पुन्हा धरलं, पुन्हा सोडलं. आमच्या आप्पासारखं माणूस होते. ए बाबा तुला डोस काय का नाही? हाय की म्हणला. कुठं आहे? मानवरच आहे. अरे ते विंचोय, तुला नांगी मार लागलं, तुझ्या अंगात बघ. होय माहिती की. आणि मग त्याच्या मागे काय लागलं? अरे त्याचा जीवच आहे. त्याचा जीव, तुझा जीव कसा होणार आहे बघ. जाऊ दे म्हणला, जगाच्या कल्याणा संतांच्या. अरे तो दुष्ट विंचू आपला दुष्ट धर्म सोडत नाही, तर मी तर साधू आहे, माझा धर्म कसा सुटू? याला म्हणतात संत. दया हे भांडवल संत आपली ममता नाही देई. हे एक उदाहरण आहे. लटके बोलत नाही, प्राण गेला तर लटकं बोलत नाही आणि खोटं बोलत नाही. आपण वागतात एका लोकांना सांगतात असं नाही सांगतात, जे बोलतात तसं वागतात. विठ्ठल खोटं बोलत नाही ते, आणि देहावर उदास असतात. देह आपला का काळाचा आहे? हो देह काळाचा आहे. मग काळाचा असताना आपला मोह का हो त्याच्यावर? देह वाईट नाही, देहाचं ममत्व वाईट आहे. परभणीकर रंगनाथ महाराज म्हणायचे, आम्ही ऐकले बरं का, दापत्यांचे प्रवचन कीर्तन ऐकले. पोरं हो, संसार नसावा का संसाराचा गुंता नसावा? गुंता नसावा. देह नसावा का देहाचं तादात्म्य नसावं? तादात्म्य नसावं. संतांना देह नसतो का? देह असतो, पण संताला तादात्म्य नसतं. हे माझं आहे असं वाटतच नाही.
जीव खरा का देह खरा? रामायणामधला प्रसंग आहे, माझ्या थोडं ऐकण्यात आहे. काय ताराबाईचा नवरा वाळीच का? वाळीला मारले रामाने. मारल्याबरोबर तारा अंगावर चली रामाच्या. रामा काय तुला शाप देते का ग बाई? तू माझा नवरा मारलास. कुठे नवरा तुझा? इथे पडलाय की. राम काय म्हणाले? इथं पडलाय का? हो. मग त्याला दे की आलिंगन. देवा ह्याच्यातला निघून गेलाय. राम म्हणले ह्याच्यातला निघून गेलेला तुझा पती का हे पडलेला पती? मग कुठं कळून जाईल? देह खरा का जीव खरा? आत्मा खरा? देह मरतो का आत्मा मरतो? देह मरतो, आत्मा मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा मरत नाही आणि देह तर सत्य नाही. मग देह खरा का आत्मा खरा? त्याला सांगितलं तू याला आत्मा नवरा म्हणतेस का? ह्याच्यातला निघून गेलेला नवरा. मग कुठे कळलं? देहामध्ये आत्मा आहे, देह आत्मा नाही. देहामध्ये जीव आहे, चैतन्य आहे, पण देह चैतन्य नाही. हे मेलेलंच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? खरं सांगा, मधलं खरं का बाहेरचं खरं? मधलं खरं. युष्मत अस्मत प्रत्यय गोचरयोर विषय विषयिनो. विषय खरा का विषयी खरा? विषय भोगणारा जीव खरा का विषय खरे? चहा खरा का मी पिणारा खरा? हे तर कळेल की. विषय भोगणारा सत्य का विषय सत्य? विषय भोगणारा सत्य. विषय भोगणारा आत्मा म्हणजे जीव आहे. जीव चेतन आहे आणि हा देह जड आहे. मग जड खरं का चेतन खरं? असं आहे. याला वेदांतामध्ये चिज्जड ऐक्य संबंध म्हणतात. चैतन्याचं आणि जडाचं ज्या ठिकाणी ऐक्य झालं त्याला गाठ म्हणतात, चिज्जड ऐक्य. आणि हे संताशिवाय सुटत नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालं. मग संताची गरज आहे आपल्याला. संत नाही ते दाखवतात का आहे ते दाखवतात? थोडं बोला मला. 4 घंटे 4 घंटे नाही, 4 मिनिट. संत आहे त्याची ओळख करून देतात का नाही त्याची? आहे त्याची ओळख. मग आहे त्याची ओळख करून देण्यात काय महत्व? पुढे बोलायचं अहो आहे त्याची ओळख करून देण्यात काय महत्व आहे? म्हणू का? परभणीकर म्हणत होते पत्नीने नाव पतीचं घ्यावं का शेजाऱ्याचं? तोबा शेजाऱ्याचं घेतलं तर अधर्म आहे आणि पतीचं घेतलं तर पतीचं घेणं म्हणजे काय? हे आहे म्हणून आहे त्याला आहे काय म्हणायचंय? महाराज आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. जीव सत्य, ब्रह्म आणि जीव एकच आहे. ब्रह्म अंशी आहे आणि जीव अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. अंशी देव आहे आणि अंश जीव आहे. मग अंश आणि अंशी एकच आहे. मग त्या जीवाला आपण म्हणावं का देहाला आपण म्हणावं? विठ्ठल काय करतात? थोडा का तुमच्या पाया पडतो. विठ्ठल पती शेजाऱ्याचं नाव घेतलं तर अधर्म आहे. ह्या देहाला आपण मी आहे म्हणणं अधर्म आहे. आणि पतीचं नाव घेणं हे सुद्धा अधर्मच आहे का? ते ब्रह्म आहेच आणि त्याला अजून ब्रह्म म्हणायचंय का? जीवाला ब्रह्म म्हणा पण देहाला ब्रह्म म्हणू नका. जीवाला ब्रह्म म्हणा पण ब्रह्म म्हणणं सुद्धा कमीपणा.
आणि ब्रह्म एकच आहे. मी ब्रह्म म्हणणं म्हणजे सोन्याची बिडी आणि मी देह म्हणणं म्हणजे लोखंडाची बिडी. अज्ञानच आहे की मी देह म्हणणं अहमचा अध्यास अज्ञान आणि ममचा अध्यास अज्ञान. मी ब्रह्म म्हणणंही अज्ञान आहे. त्याला काय म्हणायचंय? एक राजा होता. प्रधानीला सांगितलं, प्रधानजी जेवढे जावाई आहेत तेवढे फाशीला द्यायचे. इथले नाही बरं का, फाशीला द्यायचे आणि फाशी तयार करा. त्याने सगळे लोखंडाचे फास तयार केले. एक सोन्याचा आणि एक चांदीचा केला. एक सोन्याचा आणि एक चांदीचा केला. नेलं राजाला. बघा म्हणजे केला. वा 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 चांगलं काम केलंय. हे लोखंडाचे कोणा करता? या सगळ्या जावया. आणि चांदीचा सोन्याचा कशा करता? चांदीचा तुमच्या करता, माझ्या करता, आणि सोन्याचा तुमच्या करता. सोन्याचा राजा करता, चांदीचा प्रधाना करता, बाकी पितळ करता. राजा म्हणला, अरे येड्या, तेही फासाच, हे फासाच आणि हे फासाच. सोन्याचा तरी फासच आहे आणि चांदीचा तरी फास आहे, लोखंडाचा फास आहे. तसं मी जीव म्हणणं फासच आहे, मी ब्रह्म म्हणणं सुद्धा फासच आहे. या दोन्हीच्या पुढे गेल्यानंतर ब्रह्म आहे. देहाला मी म्हणणं अज्ञान, माझ्या जीवाला ब्रह्म म्हणणं अज्ञान. या दोन्हीच्या पुढे गेल्यावर जे असतंय ते उर्वरित ब्रह्म. नमना देह माझा ऐसा, नमना देह माझा ऐसा, मग भरोसा कळेल. मग भरोसा कळेल. आणि गुरु काय करतात? आमच्या पंढरीनाथ महाराज असे की काय करतात? आहे त्याचीच ओळख करून देतात बरं का. नाही ते करता येत नाही. तूच जीव आहेस रे आणि तूच ब्रह्म आहेस असा अनुभव करून देतात. काय करतात? फक्त मधला भ्रम काढून टाकतात. आपल्याला भ्रम झालाय हे माझं म्हणायचं असतो म्हणून लटिके वचन नाही आणि देहावर उदास असतात. एक दृष्टांत म्हणून आटत्त घेतो नाही, माऊलीचे चिंतन घेतो. संताचं लक्षण एक मयूरध्वज नावाचा राजा होता आणि महान अधिकारी संत होता. पण देवाला परीक्षा घ्यावी वाटली. धर्मराजाच्या यज्ञातून घोडा सोडला, रथ सोडला, कोणी पकडायचा नाही. त्याच्यावर भगवान परमात्मा आणि अर्जुन बसले. आल्यावर ताम्रध्वज नावाचा राजा त्यानं घोडा पकडला. अर्जुन म्हणला, देवा धनुष्य दे माझ्यात. येड्या, उडी टाकली भगवंताने खाली. माझं काही चालत नाही ह्याच्या पुढे, तू काय करणार आहे? मग कसं करावं? इथं कपट केलं पाहिजे. मग काय करायचंय? चल माझ्यावर, ह्याच्या बापाकडे जाऊ, मयूरध्वजाकडे जाऊ. निघाले दोघं. येत म्हणले, अर्जुना तू लेकरू हो, असं लहान लेकरू हो. झाला अर्जुन. भगवंतानी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. ब्राह्मणाचं रूप आणि आले मयूरध्वज राजाकडे. बसला होता भजन करीत. राजा मी तुझ्याकडे आलो. काय पाहिजे महाराज? कुठून आलात? पंढरपुराहून आलो. आपलं नाव काय? विठुदेव आहे माझं नाव. आणि का आलात? तुला दान मागण्याकरता. दानेन पाणीन कंकणेन, दान धर्म करावं लागतं. दान द्या मला. परीक्षा काय पाहिजे? दान म्हणले तुझं एक उजवं अंग मला कापून दे. महाराज काय काम पडलंय? काही नाही म्हणले, मी एकुलतं एक लेकरू. मला, मी ब्राह्मण माणूस, या झाडीतून येत असताना वाघानं माझं लेकरू धरलंय म्हणले. आणि मग काय म्हणणं आहे? की वाघ म्हणतोय की मयूरध्वज नावा राजाच्या उजवं अंग कापूर आणून दे आणि तुझं लेकरू सोडतो.
काय परीक्षा आहे? राजा म्हणला ब्राह्मण, पंढरपूरचा ब्राह्मण, एकुलता एक मुलगा, ब्राह्मणाला जीवदान मिळतंय, ह्याला ठेवून काय करायचं? आणा म्हणली करवती, आणली करवती लावली. हे ब्राह्मण काही सामान्य बेलगावचं नव्हतं, पंढरपूरचं होतं. हो, ते म्हणले हे पहा राजा, हे देह कापताना डोळ्याला तुझ्या पाणी न आलं पाहिजे. ठीक आहे म्हणते. लावली करवती. म्हणले मजूर नाही, तुझा एकुलता एक मुलगा आणि बायको कापायला ठेव. काय अवघड आहे म्हणले. कसं? कापीत असताना ह्या दोघांच्या डोळ्याला पाणी न आलं पाहिजे तर दान घेईन, नाही तर घेत नाही. त्याने सांगितलं की हे काळाची जाऊ द्या रे, कवत जाणार, पाणी आणू नका. बायकोने आणलं नाही, नवऱ्याने लेकराने आणलं नाही. कापायला सुरू केल्यावर ह्याच्या डाव्या डोळ्याला पाणी आलं. डाव्या डोळ्याला पाणी आल्यावर ब्राह्मणाने सांगितलं कापायचं बंद करा. का बरं? त्याला वाईट वाटू लागले देह देताना, देहाचं दान देताना वाईट वाटू लागलंय, म्हणून मला दान नको, मी चाललो परत. महाराज जाऊ नका हो. मग तुझ्या डोळ्याला पाणी का आलं? सांगतो महाराज, ऐका म्हणाले. खालं पाणी तर एवढंच आहे, उजवं अंग परमार्था करता दान चाललं आणि डावा अडंग काय अभागी आहे म्हणून पाणी आलं म्हणल्या बरोबर. आणि देवाने 4 हात शंखचक्र मयूरध्वज म्हणला राजा म्हणला देवा एवढी परीक्षा हो रे, परमार्थिकाचीच परीक्षा असते, दुसऱ्याची परीक्षा घेता येत नाही. भगवंताने पास केलं त्याला आणि तेवढा मयूरध्वज नावाचा राजा देहावर उदास झाला. तिसरं कडवं म्हणा, खोटं बोलायचं नाही आणि देहावर उदास असतात ते संतांचं लक्षण आहे. नाही लटके वचन, नाही देही उदासीन विठ्ठला. नवीन काबून घेतलाय बरं का, मी लिहून घेतलाय. पहिलंच कीर्तन आहे माझ्या ह्याच्यावर. काय महाराजांची कृपा, पंढरीनाथ महाराजांची होईल ते होईल. चांगलं बोललं त्यांना माहित, तुम्हाला माहित. आणखी एक संतांचं लक्षण आहे ते म्हणजे गोड बोलतात. गोड बोलणं चांगलं का वाईट? गोड असावं आणि सत्य असावं. सात आणि मवाळ, मितले आणि रसाळ, सप्तदेशी कल्लोळ अमृताची. काही माणसं खरं बोलतात पण कठोर. आमच्यात एक नोकर होता, त्यानं आलं का रे सलत काय मालक काय, आणि तुमचा सोयरा मेला. सोयऱ्याला बरं वाटलं म्हणजे मेला म्हणजे खरं असतंय. खोट निपट माणसाला कोण बोलत जाऊ. तुमच्या गावचे नाव सांगत नाही आता. मेलेत माणसं पण मेलेच्या मागे काय नाव सांगायचं? आमच्या सोयऱ्याच्या गेलेत एकदा एक माणूस. हा तुमच्यातले देव बरेच आहे. बटरुद चांगलं आहे, तसंच काही नाही, त्याला कमी पडत नाही. बटरुद म्हणलं हो, जवळ सांगत नाही देव. माणसं खरं म्हटत आहे की मी खरं का नाही, पण हे शब्द कसा आहे थोडा निबर आहे आणि ते ब्राह्मण आहे म्हणलं म्हणजे कीर्तन कुणाचं होतं? गुलालाचं, पूजेचं, बटुर्ग्याचं होतं आणि ते बामणाचं होतं. म्हणजे जमतं की तो मधुरावाणी मोठी गोड बोलतात. ऐकून घ्या. मधुरावाणी मोठी, मधुरावाणी
ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे गोड बोलतात एक लक्षण आहे. आणि गोड बोलण्यानं केवच काय किडा मुंगी आपले होतात. मधुर मधुर वचने विश्व विश्वास होती मधुर मधुर वचने डौलती मत्त हस्ती. गोड बोलल्यानं हत्ती सुद्धा डोलत. गोड जर मंजूळ वाद्य वाजवलं तर सर्प डोलतो. गोड बोलावं माणसानं. मधुर मधुर वचने दौलती मत्त मधुर मधुर वचने. हो शत्रू ते मित्र होती. शत्रू जर आपल्या अंगावर आला हे या 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 बरोबर निम्मा कमी होतो. शत्रूला सुद्धा गोड बोलत जाऊ. मधुर मधुर वचने शत्रू ते मित्र होती मधुर मधुरमय वचने विश्व विश्वास होती. जग सुद्धा आपल्याला वश होत गोड बोलण्यानं. म्हणून संतांचं लक्षण गोड बोलणं खरं बोलणं आणि लोकांवर दया करणं आणि जगाचा उद्धार करणं. यथामती यथावकाश झालेली सेवा ब्रह्मीभूत पंढरीनाथ महाराजांच्या भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून आटप्त घेतो. विठोबा पावणे 2 तास झाले. 15 मिनिटामध्ये आरती होईल. शांत बसा. टाळकरेला धन्यवाद. टाळकरेला धन्यवाद. त्यांना साल चांगलं लागल. एवढा त्रास आहे. 2 तास उभा राहणं काही सामान्य गोष्ट नाही. मी बसून उड्या मारू लागलो. तुम्हाला उभं राहावं लागतंय. धन्यवाद. टाळकरेला चांगलं लागेल. बसणाऱ्याचं कसं होईल. माऊलीचं चिंतन चांगलं केलं तर त्यांचंही चांगलं होईल. मला काय मामाचं. मी देवाला मागणी मागतो. कोणी हसो वंदो. एक कारण आलंय माझ्याकडे बर का. त्याला कोण माफीत आहे. देवानं माझ्यावर एवढी दया करावी की मरेपर्यंत माझं नामचिंतन चालू. नको धन मान नवाढ हो संतान मुखी नारायण. एक मागणी देवाला. दुसरी मागणी गाववाल्याचं कल्याण व्हावं. गाववाल्याचं साल चांगलं लागावं अशी सद्बुद्धी द्यावी बर का. आमच्या मध्य महाराजांना नाव येणार गेले की कैलास महाराजांचं आयुष्य वाढावं आरोग्य वाढावं त्यांच्यातून असं नामचिंतन घडावं
आणखी पुढे ऐका त्यांचं तुम्ही सगळ्यांनी ऐकावं. हा. आणि आपल्या गावाचं नाव म्हणजे ह्यांच्यावरच आहे आपलं गाव. लोक कसा असावा, बापाचं नाव बुडविणारा असावा, म्हणजे त्याच्या पुढे जावा, बुडविणारा म्हणजे तसं. म्हणून मी देवाला मागणी मागतो असं तुमचं नामचिंतन घडावं, अन्नदान तुम्हाला घडावं आणि आमच्या सारख्याला दक्षिणा खूप द्यावी. नाही तुम्हाला दिलेच हो देवानं, तुम्ही काय करणार ठेवू. ऐका खरं सांगू का, धन जर नाही दान धर्म केलं तर अपवित्र धन त्याचं खाऊने सुद्धा धन. ज्याने दान धर्म करतोय त्याचं धन शुद्ध आहे. अन्न कशाने शुद्ध आहे, तूप टाका एवढं. देह कशाने शुद्ध आहे, तुळशीची माळ घाला. आणि मड कशाने शुद्ध आहे, लाख तरी घाला की तुळशीचं उघड. म्हणून अन्न पवित्र तुपानं, देह पवित्र नामानं आणि धन पवित्र दानानं. खूप दान द्या, पण एवढं ते व्याज काढून देऊ नका. तेवढं असल्यावर द्या ही तुम्हाला विनंती आहे. सर्वाला धन्यवाद. विशेष मला गाववाल्याचे माझ्यावर उपकार आहे, प्रेम आहे, महाराजांची दया आहे. मला कळून आलं आमच्या कैलास महाराजांनी म्हणले काला घेता का म्हणत का नाही असं. मी म्हणत तुमच्या म्हणून आता कसं करावं. मला थोडी आस कवड होती म्हणून आज काला घेतला. पुनश्च सर्वांचं कल्याण व्हावं हे देवाला. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. चुकलं असलं तर माफ करा, मी तुमचं लेकरू आहे. अभ्यास नाही, पाठा नाही, अधिकार नाही, मग महाराज एवढ्या नेट का हेच सांगायचंय मला. मला वाटते घरी बसल्यावर मरणारच आहे की, आणि इथं मिळत एवढे माणसं राहतील की. देवाचा ऐसा करी उपकार देवाचा विसर पाडी म्हणत घेई नवे जन्म याच्यासाठी देवा. म्हणून झालेली सेवा भगवचरणी अर्पण करून सर्वांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा, उतदया करा का, आणि लोकांवर उपकार करा, आणि माझी चूक माफ करा. कीर्तन झालं, तुकोबऱ्याचं चिंतन होईल, चाल वगैरे काही तुमच्या ना